आपकी अदालत मध्ये आम आदमी पार्टीचे नेता कुमार विश्वास यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आपल्या पार्टीचे लीडर केजरीवाल यांचा विश्वासघात केला. आता बघा, केजरीवालजी तुमचे साथीदार आहेत. तुम्ही दोघांनी मिळून संघर्ष केलात. तुम्ही पार्टीचे स्टार प्रचारक सुद्धा आहात. प्रत्येक निवडणुकीमध्ये गरज पडते, जातात सुद्धा. लोकप्रिय सुद्धा आहात. कविता सुद्धा तुमच्या ऐकतात लोक. तुमचे फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर. एवढं सगळं तर आहे. कुठलं ना कुठलं तर कारण असेलच ना की अरविंद केजरीवालने विचार केला असेल राज्यसभेत नाही पाठवायचं. हीच तर सगळी कारणं होती. अजून काय कारणं असू शकतात? एक वक्त तक मैं तेरी जरूरत बना रहा, अब यूं हुआ कि तेरी जरूरत बदल गई. आत्ताच तुम्ही सांगितलं की एक पैसा आणू शकतो, एक पैशांचा हिशोब ठेवू शकतो. आम्ही कार्यकर्ता आणू शकतो, आम्ही ते आणू शकतो. पार्टीची प्राथमिकता ठरली आहे, ती पार्टी ठरवेल, पार्टी सगळं ठरवेल. या बाबतीत कोणतं दुःख नाहीये. जर मीराजी जात आहेत किंवा आशिष जात आहेत किंवा मग आशुतोष जात आहेत, एक सामान्य कार्यकर्ता जर निघून गेला असता तर माझ्यासारखा किंवा माझ्या समर्थनामध्ये बोलणारे लाखो कार्यकर्ता जे होते त्यांचं तोंड नसतं हे बोलायला की कुमार भाऊ असं का बोलताय, कुमार भाऊसाठी आपण का असं बोलतोय, काय झालंय तरी काय कुमार भाऊ. मी मागच्या मीटिंगमध्ये बोललो सुद्धा होतो, मला कोणतंही पद नका देऊ, मी जर कार्यकर्ता म्हणून राहिलो तरी मी कुमार विश्वास म्हणून राहणार पार्टीला जेव्हा गरज पडेल. पण मग आता ह्यांना काय उत्तर द्यायचं? हे जे 2G आहेत गुप्ता 2 जे आहे त्यांचं काय करायचं? करत राहा जस्टिफिकेशन, बोलत राहा असंच. इतिहास रात्री झोपवताना आपल्याला जागवतो. नाही, त्याचं जस्टिफिकेशन सुद्धा दिलंय की गुप्ताजी हरियाणामध्ये खूप लोकप्रिय आहेत. हरियाणामध्ये 16% वैश्य वोट आहेत. पहिली तर ही निंदनीय गोष्ट आहे की आपल्याला बोलावं लागते की किती टक्के वैश्य वोट आहेत, किती टक्के दलित वोट आहेत, किती मायनॉरिटी वोट आहेत. ही राजनीती करायला आलो होतो, यालाच तर तोडायला आलो होतो आपण. आणि दुसरं जे आपण काल ऐकलं की आपले प्रवक्ता लोक बोलत होते की हरियाणामध्ये जिंकून आणतील, तर हा माझा नेत्यांचा अपमान आहे. अरविंद केजरीवाल हरियाणाचे आहेत. आज त्यांची ओळख एवढी ढासळली आहे की ते हरियाणामध्ये नाही जिंकू शकणार. त्यासाठी आपण बाहेरून कोणीतरी आणतोय. आपण घरातल्या सगळ्या मजबूत माणसावर विश्वास न ठेवता बाहेरून आणलेल्या एका टोणग्यावर विश्वास ठेवणार. हे जे कोणी कार्यकर्त्यांनी बोललंय त्यांनी आमच्या नेत्याचा अपमान केलाय. ते हरियाणाचे राहणारे आहेत, सिवनी गावाचे आहेत, तेच जिंकून येणार हरियाणामध्ये. त्यात काय अडचण आहे? तुम्हाला सांगतो, हे तर असं झालं की एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलायचं आणि त्यात फसत राहायचं. पण तुम्ही हे सुद्धा बोललात की अरविंद केजरीवाल यांनी तुम्हाला सांगितलं होतं की मारणार तर नक्कीच पण शहीद नाही होऊ देणार. ही कोणती टेक्निक आहे त्यांच्याकडे? नाही, ते वी द नेशन व्हिडिओवर खूप नाराज झाले होते. तर हे बोललं गेलं होतं की त्यांनी माफी मागावी, पण जेव्हा मनीष बाहेर आला तेव्हा त्यांनी सांगितलं की असं काहीच झालेलं नाहीये. आणि काल गोपाळजींनी सांगितलं की वी द नेशन काढलं पाहिजे आणि त्यांनी वी द नेशन व्हिडिओ बनवून खूप मोठं नुकसान केलंय. मी काश्मीरमध्ये ते सैनिकांवर अत्याचार होतानाचा एक व्हिडिओ बनवला होता, ज्यात मी भ्रष्टाचारावर सुद्धा एक वाक्य बोललो होतो. आणि जसं मी बोललो होतो संध्याकाळी मी ते ऋषिकेशमध्ये अपलोड केलं होतं. तर सकाळी मी पाहिलं तर नॅशनल कन्व्हेअरनी सांगितलं की जबरदस्त हलवून टाकलं या व्हिडिओनी, कमालीचा व्हिडिओ आहे, सगळ्यांनी बघा. पूर्ण पार्टीने ट्विट केलं, प्रत्येक माणसाने जबरदस्त प्रशंसा केली नॅशनल पेजवर. आणि आता म्हणतायत की तुम्ही मोठी चूक केली म्हणून. तर दोन्हीमधून एक तर ठरवा की तेव्हा चुकीचा होतो की मी आता चुकीचा आहे. दोन्हीमधून काहीतरी ठरवा तुम्ही. आणि तेव्हाही सांगितलं होतं की, आणि मला सांगण्यात आलं होतं की या गोष्टीची माफी मागा. पण मी बोललो होतो की पहिला माझ्यासाठी देश आहे, मग पार्टी आहे, मग नेता आहे, मग कार्यकर्ता आणि मग शेवटी मी आहे. याची प्राथमिकता मी बदलणार नाही. मी या देशाच्या सैनिकाच्या स्वाभिमानासाठी बोललो होतो. आणि 200 वर्षांनंतर 300 वर्षांनंतर जर का इतिहासामध्ये एक जरी पानावर एक तरी वाक्य आलं तर ह्या व्हिडिओला बघून गर्व करतील वी द नेशनला. कारण कुमार विश्वासनी या कारणाने भरपूर झेललं, तरी सुद्धा तो त्या गोष्टीवर अडून राहिला. आणि आपकी अदालतच्या दर्शकांना पूर्ण विश्वास देऊन गेलो होतो आणि आता पुन्हा देतोय की देशाची गोष्ट असेल तर मी स्वतःच्या विरोधात सुद्धा बोलेन आणि आपल्या बापाच्या विरोधात सुद्धा. यात माझं मन वळणारच नाही. पण हे तर खरं आहे की MCDच्या इलेक्शनच्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ टाकला होता आणि बोललात की अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर मौन बाळगून आहेत. नाही, मी असं नव्हतं बोललो. मी बोललो होतो की राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर आपण जर सरकार घेऊन आलो आणि काश्मीरमध्ये पण जर तुमचं सरकार असून सैनिकांवर अत्याचार झाले तर लोक प्रश्न तुम्हाला विचारणार. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आम्ही सरकार घेऊन येणार आणि त्यात आमच्या घरी होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या प्रश्नांपासून वाचण्याचा प्रयत्न करू. ते बरोबर आहे की चुकीचं, ह्यावर चर्चा होईल, न्यायालय चर्चा करेल, CBI करेल, रस्त्यावर उतरू आपण. पण जर तुम्ही म्हणालात की इथे काही बोलणार नाही तर मग लोक प्रश्न विचारणारच. प्रश्नांपासून जर तुम्ही पळाल, कारण प्रश्नांमुळेच तुम्ही आला होतात. आपण सगळे असहमत लोकांचा सहमत समूह होतो, जे आम्ही म्हणत होतो की प्रश्न विचारू देत नाहीयेत. हे कोण आहेत जे आम्हाला विचारतात? हू द पीपल ऑफ इंडिया. आता आम्ही बोलू की आम्हाला प्रश्न करणारे तुम्ही कोण? आम्ही निवडून आणलेत गुप्ता, आम्ही निवडले तर निवडलेत. आता ही तर अगदी चुकीची गोष्ट आहे ना. तेव्हा वेगळं बोलत होता, आता वेगळं बोलताय. पण तुम्हाला देखील प्रश्न विचारले जात आहेत की तुमच्यामुळे आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये MCDच्या निवडणुका हरल्यात.
जर मी एवढा मोठा नेता आहे की मी असल्याने दिल्लीमध्ये सरकार बनतं आणि न असल्याने सरकार पडतं, तर मग माझा तर किती आदर केला पाहिजे, खूप सन्मान करायला पाहिजे पार्टीने की भाऊ कुमार विश्वास तर खूप आवश्यक व्यक्ती आहे. मला नाही वाटत माझ्यामुळे हरली. हजारोंनी कार्यकर्ता लागलेले होते. नीती नक्की काहीतरी चुकली अरे असणार. पण आणि पंजाबमध्ये म्हणून मग- तुम्ही प्रचार करायला गेला नाही, गोवामध्ये नाही गेला, तिकडे पण पार्टी हरली. नाही, पंजाबमध्ये तर बघा की नशेच्या विरुद्ध मी गाणं लिहिलं, माझ्यावरती केसेस झाले. मला बोलवून मी 5-6 वेळा विनंती केली की मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. पण मला मनाई करण्यात आली आणि सांगण्यात आलं की तिकडे त्या ठिकाणी एक फॅनेटिक मुवमेंट आहे, ते आपल्यावर नाराज आहेत. आणि आज मी जेव्हा अमेरिकेत जातो, कुठे पण जातो, जिथे पण मी जातो, माझ्या शोच्या बाहेर 15-20 खलिस्तानी समर्थक असतात जे हिंदुस्तान मुर्दाबादचा नारा लावत असतात. कुमार विश्वास मुर्दाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद. आणि रजतजी, मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी जिथे जातो तिथे भारताच्या विरोधात उठणारा आवाज मला दुश्मन समजतो. ह्यापेक्षा अजून नशीबवान काय असू शकतं. हा माझ्याकरता गर्वाचा विषय आहे आणि हा माझा निर्णय पक्का आहे. तर मला मनाई केली गेली आहे पंजाबमध्ये यायला. मी गोव्यात गेलो होतो, गोव्यामध्ये सांगितलं की डोर टू डोर कॅम्पेन करा, रस्त्यावर करा, तर मग मी तो पण केला. मग हे तर तुमचं सौभाग्य आहे की तुमचीच पार्टी तुम्हाला दुश्मन मानते. नाही, असं नाहीये. जेव्हा चाणक्यांना बोलवून मगधचे महामंत्री दंडायन यांनी सांगितलं होतं की तुम्ही मगधच्या विरोधात षडयंत्र करत आहात, तेव्हा महात्मा चाणक्य एक वाक्य बोलले होते प्रधानमंत्रींना की प्रधानमंत्रीजी, तुम्ही स्वतःला थोडंसं समजावून घ्या की नंदवंश मगध नाहीये. तर 2 किंवा 3 लोकांची मंडळी ही आम आदमी पार्टी नाहीये. आम आदमी पार्टी लाखो करोडो लोकांचं पक्ष आहे जे रस्त्यावर उभं राहून तुमची वाट बघत बसलेत. ते 2-3 लोक जे माझ्या विरोधात आहेत आणि माझ्या विरुद्ध षडयंत्र करतायत. पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कोणाला आहोजाव म्हणत असेल, पण मला आज सुद्धा कुमार भाऊ म्हणतात आणि ही माझी ताकद आहे आणि ही माझी शक्ती आहे. पण तुम्ही स्वतः बोलता की अभिमन्यूप्रमाणे मारलो जाईल. हो, म्हणजे जेव्हा कधी अशा महारथींना तुम्ही धराल तेव्हा काही बोलतील, आत्ता काही बोलतील. ॲफिडेव्हिट पहिले तयार होईल, PSC नंतर होईल, तेव्हा लोकांना शंका तर नक्की येईलच. पण अभिमन्यू जेव्हा युद्ध करायला गेला तेव्हा मला प्रसंग आठवला की तो सगळ्यांच्या पाया पडला होता. तर सगळ्यांनी सांगितलं की विजयी भव, विजयी भव, विजयी भव. आपल्या मामाच्या पाया पडला, कृष्णाच्या, तर तो बोलला की यशस्वी भव. अभिमन्यूच्या आईला थोडं वाईट वाटलं. जेव्हा ते निघून गेले तेव्हा द्रौपदीने कृष्णाला विचारलं की तू तुझ्या भाच्याला विजयी भव का नाही बोललास, यशस्वी भव का बोललास? तर कृष्णाने सांगितलं की युद्धामध्ये द्रौपदी लोक हारतात आणि जिंकतात. कोणी जिंकतं तर कोणी हारतं, पण यश फार कमी लोकांच्या पदरी पडतं. माझा भाचा जिंकेल किंवा हारेल हे मला माहीत नाही, पण कालखंडामध्ये त्याचं यश सर्वश्रेष्ठ योद्धांमध्ये मोजलं जाईल. तर मी हारलोय किंवा जिंकलोय हे मला माहीत नाही, पण सत्यासाठी लढून मिळवलेलं जे यश आहे ते धवल अक्षरांमध्ये लिहिलं जाईल. या गोष्टीवर मला गर्व आहे, माझ्या आईवडिलांना गर्व आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा. पण खरं तर हे आहे की अरविंद केजरीवाल ज्यांनी तुम्हाला एवढा मान सन्मान दिला, एवढं मोठं बनवलं, तुम्हाला संधी दिली कॅम्पेनिंग करायची, ते काहीही बोलत राहिले, त्यांच्या विरोधात बोलत राहिलात तुम्ही. त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला तर तुम्ही सर्जिकल स्ट्राईकला गौरवान्वित केलं. नाही, हे बघा, मी हे आधी सुद्धा बोललो होतो की तो अनवॉन्टेड व्हिडिओ होता. मी त्यासाठी नकार दिला होता आणि माझे त्यावेळी मतभेद सुद्धा झाले होते. चला, आता सगळ्यांना कळलंय तर सांगायला काही हरकत नाहीये. मी एकटाच असा मित्र आहे जो त्याला एकेरी नावाने हाक मारतो, अरविंद बोलतो मी त्याला. आणि मला आठवतं की त्यावेळी खूप जास्त भांडणं झाली होती आणि झालं होतं असं की तू बोल, तर मी म्हटलं की मी तर असं नाही बोलणार, हे चुकीचं आहे, कारण ह्याचा सूर काहीतरी वेगळाच जातोय, तू काहीही म्हण. तर माझे डोळे थोडे पाणावलेले, तर मी आतमध्ये जाऊन बोललो की असं नको करूस, ह्याला पाकिस्तान उचलून धरेल आणि फ्रंट पेजवर छापेल. कोणी सुद्धा ऐकत नाही सरजी. अरे हे तर सेनेचं मनोबल आहे. अरे असं काही नाहीये, पहिलं मोदीला बाजूला केलं तर सगळं बरोबर होईल. तर तुम्ही सांगा की या सगळ्या गोष्टींवरून नाराजी असेल तर मी युद्धाचं समर्थन नाही करत. पण जी आई त्याच्या मुलाला पाठवते रणांगणामध्ये, जी बायको आपल्या सौभाग्याला पाठवते, जी बहीण आपल्या राखीला पाठवते, जे शिपाई आतमध्ये घुसून आतंकवाद्यांना मारून आलेत, जेव्हा तो घरी बघेल की राजकारणाच्या नावावर निवडून आलेली लोक हे बोलतायत की पुरावे दाखवा, तर त्याला सगळं समजेल. तर तो आपल्याबद्दल काय विचार करेल? रात्र जागून कवी संमेलनमध्ये शिवाय ऐकतोय, या गोष्टींवरून बसून फक्त हसतोय. आणि अजून काय करू शकतो? सैनिकांसाठी स्तवनगीत गाणारा कवी, कारगिलमध्ये आणि सियाचीनमध्ये जाऊन अग्रिम मोर्चावर मनोबल वाढवणारा कवी, जर या गोष्टीवर पण गप्प राहिला आणि तुम्हाला चांगला सल्ला नाही दिला, तर मी काही खराब सल्ला तर नाही दिला होता. मी तुमचा दुश्मन तर नव्हतो, मी तुमचा भाऊच होतो ना. वाटत होतं की जर तुम्ही देशभक्त आहात तर लोकांना पण तसं वाटू दे. जबरदस्ती करून काय फायदा? लोक तुम्हाला उद्या बोलणार की देशाच्या विरोधात आहे हा, पण त्याचं नुकसान मला झेलावं लागलं. आता यात गडबड काय आहे? खूप वेळा ऍक्सिडेंटला वाचवण्यामध्ये तुम्ही मारले जाता, ते लोक वाचतात आणि तुम्ही ऍक्सिडेंटमध्ये मारले जाता. आता काय म्हणायचं सगळं? आता हे फक्त सर्जिकल स्ट्राईकचं उदाहरण नाहीये. EVM मशीन, अरविंद केजरीवालनी सांगितलं की जर आम्ही हरलो तर EVM मशीनमुळे हरू.
हरलो तर म्हणणार की ईव्हीएम मशीनची तपासणी करा. तुम्ही बोललात की अरे ईव्हीएम मशीन मध्ये काय ठेवलं? नाही नाही, मी तसं नाही बोललो. मी पण बोललो आणि संजय सिंग पण बोलले की आमचे जे राज्यसभा सदस्य आहेत माझ्या लहान भावासारखे आहेत. आम्ही नेहमीच सांगत आलो की ईव्हीएम मुळे सुद्धा हरतोय आणि ह्यात सुद्धा गडबडी आहे. चौकशी झालीच पाहिजे. निवडणूक आयोगाला रिपोर्ट करा, सुप्रीम कोर्टात खटला भरा, लोकांसमोर प्रदर्शित व्हा. आम्ही अजून काही कारणांमुळे पण हरलोय, त्याची सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. असं काय होतं जेव्हा आम्ही अण्णा आंदोलन नंतर एक पार्टी बनवत होतो, त्या सुमारास एक चॅनलमध्ये गेलो होतो, तर जे टचअप करणारे मुलं मुली असतात त्यातली एक मुलगी रडायला लागली. तर मी म्हटलं काय झालं, तर तिने सांगितलं की आम्ही भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना तर नाही बघितलं, पण आम्ही तुम्हाला बघितलंय. आम्ही तिथून निघालो आणि इथे आलो तर आमच्यावर हसणं पण बंद झालं होतं, चर्चा पण बंद झाली होती. तर आपल्याला काहीतरी विचार तर केलाच पाहिजे ना की आपण कोण होतो, काय आहोत आणि पुढे काय होणार आहेत, काय झालोय आपण आणि काय होणार आहोत. आम्ही बोलतो की सगळे बरोबर चाललो आहोत, प्रत्येक जागेवर सरकार बनवूया, लक्षद्वीपमध्ये बनले, अंदमानमध्ये बनवूया, सरकार बनेल. आता हे तर खूप चुकीचं आहे ना. कार्यकर्त्यांनी कधीपर्यंत असं बरोबर भ्रमात चाललंय राहायचं? हे सगळं तुम्हीच सांगत असायचे. जेव्हा कपिल मिश्राने आरोप लावला की त्यांनी 2 करोड घेताना बघितलं आहे अरविंद केजरीवाल यांना, त्यांनी या आरोपाचे पुरावे देखील सादर केले. तुम्ही सांगितलं की नाही अरविंद केजरीवाल तर स्वच्छ प्रतिमेचे आहेत, भ्रष्ट मी होऊच शकत नाही. आजही हे सांगतो की कोणावर उगाच काहीतरी आरोप लावणं चुकीचं आहे. ते 7 महिन्यांपूर्वी कसा आणि केव्हा बळी दिला गेला होता ते सांगतो, नीट ऐका तुम्ही. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट होती की 2 तऱ्हा असतात ना, एक असतो म्हणजे हलाल आणि दुसरं म्हणजे एकदम हळूहळू वालं असतं ना, झटका. ते काय झटका. हा, तर हे ठरलं की काय करायचं, तर लोजपा मधल्या एका विधायकाकडून बोलून घेतलं की कुमार विश्वास तर 40 माहित नाही किती करोड काय बोलला तो, तर असं माझ्यावर आरोप लावले आणि नंतर घाबरला की नाही मला बाहेर काढा. आणि आजपर्यंत सुद्धा काही सिद्ध नाही झालंय, त्याला परत आत घेण्यात आलंय. मी लिहून पाठवलं PSC ला, कारण 3 गोष्टी झाल्या असत्या. जर तो खरं बोलत होता तर मला काढून टाका, जर तो खोटं बोलत होता तर त्याला काढून टाका. जर पार्टी वाचवायची असेल तर एक विधायक वाचेल, मुस्लिम विधायक वाचला तर बरं आहे, तो माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, तर मला PC कर आणि बोलायला लावा की कुमार विश्वास माझ्या मोठ्या भावासारखा आहे, मला माफ कर. मी म्हणेन की माझ्या लहान भावासारखा आहे, मी माफ करतो. तुम्हाला 3 कामं करायची नव्हती, कारण तुम्ही तो खंजीर उडवून बघितला की पाठीवर लागला की छातीवर लागला, तो सरळ जाऊन तुमच्या इमेजवर लागला. तर जर कोणी म्हणतंय, मी नाव नाही घेणार, कोण असं म्हणत असेल की इतके पैसे घेतले तितके पैसे घेतले, ही खोटी बातमी आहे. जर कोणी साक्ष पुरावा पण असेल तर तुमच्याबद्दल घेऊन या. एवढं सगळं बोलणं नव्हतं. पण जेव्हा कपिल मिश्राने केजरीवालवर आरोप केले तेव्हा लोकांना खरंच वाटलं की जेव्हा त्यांच्या सरकारमधलाच एक नेता असं वक्तव्य करतोय, पण तेव्हा तर तुम्ही एकदम ढाल बनून उभे राहिला होतात केजरीवालसाठी. आता ढाल तर मी नेहमीच बनायचो, पण मला हे माहित नव्हतं की ढालीच्या मागचा राजा वाचतो आणि ढाल तुटून जाते. तर मी तर पहिल्या दिवसापासूनच ढाल बनून होतो आणि तेव्हाही मी बोललो होतो आणि आजही माझं हेच म्हणणं आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या साक्षी आणि पुराव्यानुसार आहेत. देशातल्या एवढ्या हजारो करोडो लोकांचा जो विश्वास आहे ना, तो काही चेष्टेचा विषय नाहीये की रोज तुम्ही काहीही करत बसाल. माझं नेहमी हेच म्हणणं असतं रजतजी की आपकी अदालत होईल, लोक आपल्याला बघतील, आपलं बोलणं ऐकतील. पण हे सगळं जर फेल झालं ना, तर पुढच्या 40 वर्षांमध्ये कोणतीही आई आपल्या मुलाला आंदोलनासाठी नाही पाठवणार. कोणतीही दामिनी आक्रोश करत राहील, कोणी भ्रष्टाचाराने देश लुटत राहील. सगळ्या माता म्हणतील अरे हे सगळं नाटक आहे, असंच करतात, सरकार स्थापन करतात, पदासाठी लढतात आणि नंतर सगळं विकून टाकतात. तर इतिहास माफ नाही करणार. मी तर आपली दवंडी पिटवत काम करत राहीन, माझ्या करोडो चाहत्यांसाठी कार्यक्रम करीन, फिल्मफेअरला जाईन, इथे तिथे सगळीकडे जाईन, सगळं चालत राहील. काही लोक माझी मुख्यमंत्री बनतील, बंगले घेऊन राहतील, वस्तू घेऊन राहतील. पण तो जो मुलगा आहे जो नोकरी सोडून घाम गाळत होता, आपला टोपी घालून फिरत होता, शिव्या खात होता, ज्याला लोक म्हणायची ए भाऊ आणखी कशी चालू आहे तुझी आम आदमी पार्टी, तर त्याचं काय होईल, त्याच्या स्वप्नांचं काय होईल, हाच प्रश्न मी विचारतोय त्या कार्यकर्त्यांना की बाबांनो त्याचा पण विचार करा, त्याचं पण ऐकून बघा, घ्या. तेच कार्यकर्ते आज प्रश्न विचारत आहेत. मीडियामध्ये छापत आहे की गुप्ताजी आणि गुप्ताजींना 50 करोड घेऊन राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं. मी असं काही नाही बोलणार, मानहानी केली तर माझ्याकडे देण्यासाठी पण काही नाही. पण हो, तो मात्र विचारतोय की अजगरासारखे वेटोळे घालण्याव्यतिरिक्त आणखी कोणते गुण आहेत त्याच्याकडे. आणि काल मी पाहत होतो की काल ते नॉमिनेशनसाठी गेले होते तेव्हा ते एकटेच होते. मी एकटाच निघालो होतो जिथे माझी पावलं जात राहिली. विधायक सोबत येत गेले आणि संसद बनत गेलो. आणि काय आहे ना, आमच्या इथे तर आम्हाला तर दिल्ली पोलीस लगेच पकडून नेते. आम्ही सोनियाजींच्या दारात गेलो होतो कोळशाचा हिशोब मागायला. दिल्ली पोलिसांनी पकडलं 6:30 वाजता. तर म्हणजे नवी दिल्लीच्या पोलीस स्टेशनवर तर 3-4 हजार मुलं मुली उभे होते, भारत माता की जय जिंदाबाद करत होते. तर अशा वातावरणात आम्ही जात होतो. तर आता गुप्ताजी मोठमोठ्या रॅली काढतील, भाषण देतील, राज्यसभेमध्ये सगळ्या भाजपांच्या संसदांना चित्त करून टाकतील आणि काँग्रेसच्या संसदांना, आणि त्यांच्यानंतर पूर्ण देश संमोहित होऊन म्हणेल की काय निवडून आणलंय. कोहिनूर जो लंडनमध्ये हरवला होता तो आपल्याच घरात सापडला. सो यासाठी त्यांना शुभेच्छा. पण त्या सुशील गुप्ताजीने तुम्हाला इशारा दिला आहे की तुम्ही अनुशासनमध्ये राहा, बोलण्यावर संयम ठेवा.
आता हे तर दुर्दैवच आहे की आमच्या कमाईची मलाई चाटून खाणारे कुत्रे आता वाघांवर भुंकायला लागलेत. जंगलाचं दुर्भाग्य आहे. आज हे दिवस पण पाहावे लागतायत आपल्याला. चला, इथे जनतेमधून कोणा प्रश्न विचारायचे? सर शुअर, तुम्ही. सर, माझा प्रश्न खूप छोटासा आहे. तुम्ही राजकारणात नव्हता, शिक्षण क्षेत्रात होता. त्यानंतर राजकारणात आल्यानंतर जेव्हा तुम्ही या प्रकारचे चढउतार बघितले, तर तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही पहिलं जे काम करत होता, जर तुम्हाला आज लाईव्ह ऐकताना मला असं वाटतंय की तुम्ही आपल्या देशाला योग्य दिशा दाखवू शकता जर आपण इंडिपेंडंट अशाच प्रकारे एक मोटिवेशनल गुरु असल्यासारखेच देशाला एक वाट आणि मार्गदर्शनपर 2 शब्द आम्हाला सांगावे. मी कोणतीही गोष्ट प्लॅन नाही करत. नियती जिथे घेऊन जाते तिथे मी जातो. आणि माझं म्हणणं हे आहे की चाणक्याने वर्गाला शिकवलंय तरी शिष्यांचं भलं होईल, आणि सिकंदरने जरी आक्रमण करण्यासाठी चंद्रगुप्ताला तयार केलं तरी देशाचं भलं होईल. खूप छान, खूप छान. थँक्यू. मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो, देशाला हे सांगू इच्छितो की की कबीरचा छोटासा अंश आमच्या आत्म्यात आहे, बाबा नागार्जुनचा आहे आणि दिनकरचा आहे. क्योंकि वे बोले दरबार सजाओ, वे बोले जयकार लगाओ, वे बोले हम जितना बोले तुम केवल उतना दोहराओ. वाणी पर इतना अंकुश कैसे सहते, वाणी पर इतना अंकुश कैसे सहते, हम कबीर के वंशज चुप कैसे रहते, हम कबीर के वंशज चुप कैसे रहते. हमने कहा अभी मत बदलो, दुनिया की आशाएं हम हैं. वे बोले अब तो सत्ता की वरदाई भाषाएं हम हैं. हमने कहा व्यर्थ मत बोलो, गूंगों की भाषाएं हम हैं. वे बोले बस शोर मचाओ, इसी शोर से आए हम हैं. इतने कोलाहल में मन की क्या कहते, रेडिओवर पण नाही करू शकले. इतने कोलाहल में मन की क्या कहते, हम कबीर के वंशज चुप कैसे रहते, हम दिनकर के वंशज चुप कैसे रहते, हैं महाप्राण के वंशज चुप कैसे रहते. तर गप्प नाही बसणार, बोलत राहूया.